नमस्कार सर्वांना. आज मी प्राणमयी कोशाबद्दल बोलणार आहे. तर सर्वात प्रथम प्राणाची महती बघूया. शिव सर्वोदय हा ग्रंथ आहे. यामध्ये प्राणाला परम मित्रम परसखा असं म्हटलेलं आहे. तसेच शरीर आणि प्राणाचा जो संबंध आहे किंवा त्यांचं बंधन आहे, ह्या बंधनाची तुलना आपण इतर कोणत्याही बंधनाशी करू शकत नाही असं म्हटलेलं आहे. छांदोग्य उपनिषदामध्ये प्राणाला ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असं म्हटलेलं आहे. त्याबाबतची एक घटनेचं अतिशय सुंदर वर्णन या उपनिषदात आलेलं आहे. ते म्हणजे जेव्हा सर्व इंद्रिय व मन आणि प्राण हे श्रेष्ठ कोण हे ठरवत असतात, तर तेव्हा ते प्रजापतीकडे जातात आणि त्यांना विचारतात की आमच्या सर्वांमध्ये श्रेष्ठ कोण आहे हे आम्ही कसं ठरवू. तर यावर प्रजापती असं म्हणतात की सामान्य आहे किंवा साधा आहे. तुम्ही प्रत्येकजण एक वर्षासाठी तुमची अनुपस्थिती ह्या शरीरामध्ये करा आणि ज्याच्याशिवाय ह्या शरीराचं काम चालणार नाही तोच श्रेष्ठ आहे. तर यावर वाणी असं म्हणते की मी श्रेष्ठ आहे आणि मी 1 वर्षासाठी ह्या शरीरातून बाहेर निघून जाते. त्यानंतर ती 1 वर्षाने परत शरीरामध्ये येते. तर तेव्हा ती ह्या शरीराला म्हणते की तुम्ही माझ्याशिवाय कसं जगलात. तर याच्यावर नाक म्हणतो की मी श्वासोच्छ्वासाचं काम केलं माझं. डोळे म्हणतात मी बघण्याचं काम केलं. कान म्हणतात मी ऐकण्याचं काम केलं. मन म्हणतं मी माझं मनन करण्याचं काम केलं. त्वचा म्हणते मी स्पर्श अनुभवायचं काम केलं. आणि जीभ म्हणते मी वेगवेगळ्या चवी घेत होते, मी माझं काम केलं. पण वाणी नसताना आम्ही फक्त मुक्याप्रमाणे राहिलो असं म्हणतात. त्यानंतर मग चक्षु जे आहेत, डोळे जे आहेत, ते 1 वर्षासाठी बाहेर जातात. तर नंतर 1 वर्षांनी ते बाहेर येतात आणि म्हणतात की तुम्ही माझ्याशिवाय कसे जगलात. तर यावर वाणी म्हणते मी बोलण्याचं काम केलं. नाक म्हणतं मी श्वासोच्छ्वास घेत होतो. त्याच्यानंतर कान म्हणतात मी ऐकायचं काम केलं. मन म्हणतं मी मनन करायचं काम केलं. त्वचा म्हणते मी स्पर्श अनुभवायचं काम केलं. जीभ म्हणते मी चव घेण्याचं काम केलं. फक्त आम्ही आंधळ्याप्रमाणे राहिलो. ओके. तर त्याच्यानंतर मग कान म्हणतात की मी आता बाहेर जातो. तर मग कान 1 वर्षासाठी बाहेर निघून जातात आणि नंतर शरीर येतात आणि म्हणतात तुम्ही माझ्याशिवाय कसे जगलात. तर यावर परत वाणी म्हणते मी बोलण्याचं काम केलं. नाक म्हणतं मी श्वासोच्छ्वास घेतलं. डोळे म्हणतात मी बघायचं काम केलं. मन म्हणतं मी मननाचं काम केलं. त्वचा म्हणते मी स्पर्श अनुभवला. जीभ म्हणते मी चव घेण्याचं काम केलं. फक्त एवढंच आहे की आम्ही एका बहिऱ्याप्रमाणे राहिलो. त्याच्यानंतर मग मन म्हणतं आता मी जातो बाहेर. तर मग मन बाहेर जातं आणि नंतर 1 वर्षाने मन येतं आणि ते मन म्हणतं की तुम्ही माझ्याशिवाय कसे जगलात. तर मग वाणी म्हणते मी बोलण्याचं काम केलं. नाक म्हणतं मी श्वसनाचं काम केलं. डोळे म्हणतं मी बघण्याचं काम केलं. कान म्हणतात मी ऐकण्याचं काम केलं. जीभ म्हणते मी चव घेण्याचं काम केलं. आणि त्वचा म्हणते मी स्पर्श अनुभवायचं काम केलं. फक्त आम्ही लहान मुलाप्रमाणे राहिलो. लहान मूल जसं त्याला एवढं मनन करायची क्षमता नसते, आम्ही लहान मुलांप्रमाणे राहिलो. मग त्याच्यानंतर प्राण म्हणतो आता मी बाहेर जातो. आणि जसा प्राण शरीरातून बाहेर जायला लागला तर तेव्हा सर्व ज्ञानेंद्रिय जे आहेत ती हवालदिल झाले. आणि तेव्हा ते म्हणतात की प्राणाला म्हणतात की प्राण तू जर शरीराबाहेर गेला तर वाणी म्हणते मी बोलू शकत नाही. नाक म्हणतं मी श्वासोच्छ्वास करू शकत नाही. डोळे म्हणतात मी बघायचं काम करू शकत नाही. कान म्हणतात मी ऐकायचं काम करू शकत नाही. मनही म्हणतं मी मनन करू शकत नाही. आणि जीभ म्हणते मलाही रसाचे अनुभव घेता येणार नाहीत. आणि मग ते सर्व मान्य करतात की प्राण हा श्रेष्ठ आहे आणि प्राण हा ज्येष्ठ आहे. त्यानंतर आता कन्सेप्ट ऑफ प्राण आपण बघूया की आपल्याला प्राणमय, आता हे सर्व बघितलं आपण, प्राणाची महती आणि प्राणमय कोश हा आपल्याला अभ्यासायचा आहे. तर त्यामध्ये प्रथम आपल्याला प्राण ही कन्सेप्ट काय हे बघावं लागणार आहे. तर आपल्यापैकी बहुतेकांना असंच वाटत असतं की प्राण म्हणजे हा ऑक्सिजन किंवा O2 म्हणजे प्राण आहे. पण प्राण म्हणजे काहीतरी वेगळं आहे हे आपण बघू. आयुर्वेद शास्त्रामध्ये आचार्य शारंगधर म्हणतात की नाभीच्या ठिकाणी स्थित असलेला प्राण हा हृदयाला स्पर्श करून कंठाद्वारे बाहेर जाऊन बाहेरच्या वातावरणातील अंबर पियूष घेऊन पुन्हा शरीरात येतो
आणि आपल्या अखिल देहाचं आणि जाठराग्नीचं प्रीणन करतो. यावरून असं सिद्ध होतं की अंबर पियूष म्हणजे ऑक्सिजन, प्राण आणि ऑक्सिजन हा वेगळा आहे. आता फिलॉसॉफिकली जर सिद्ध करायचं प्राण म्हणजे काय तर किंवा प्राण ही संकल्पना काय आहे, तर आपल्याकडे 9 दर्शनांना मान्यता आहे, सर्वमान्य आहे. हे 9 दर्शन सर्वमान्य आहेत. त्याच्यामध्ये 6 दर्शन जे आहेत ते आस्तिक दर्शन आहेत, म्हणजे ते वेदांना प्रमाण मानतात. त्याच्यामध्ये सांख्य, न्याय, वैशेषिक, योगदर्शन, मीमांसा आणि वेदांत आहे. आणि 3 जे आहेत ते नास्तिक दर्शन आहेत. त्याच्यामध्ये चार्वाक, बौद्ध आणि जैन हे 3 दर्शन आहेत. आणि ह्या वेगवेगळ्या दर्शनकारांनी सृष्टीचे उत्पत्तीचे वेगवेगळे सिद्धांत मांडलेले आहेत. मग सांख्यांनी पुरुष प्रकृती सिद्धांत मांडलेला आहे, हठयोगी किंवा नाथ संप्रदायाने शिवशक्ती सिद्धांत मांडलेला आहे, कोणी ब्रह्ममाया सिद्धांत मांडलेला आहे. पण हे जे जरी त्यांनी वेगवेगळे सिद्धांत मांडलेले असतील तरी त्यांनी असं मान्य केलेलं आहे की ही सृष्टी जेव्हा उत्पत्ती झाली तेव्हा तिथे एक तत्त्व प्रेझेंट होतं. ते तत्त्व जे होतं ते निर्गुण होतं, निराकार होतं, अवर्चनीय होतं. त्याच्यानंतर ते सर्वसाक्षी होतं. आणि ते तत्त्व जे होतं ना, त्या तत्त्वाची पहिली अभिव्यक्ती म्हणजे प्राण आहे. तर मग सांख्यांनुसार प्राण म्हणजे पुरुष होय, किंवा नाथ संप्रदायानुसार प्राण म्हणजे शिव होय. तर ह्या प्राणाचा आणि सृष्टी उत्पत्तीचा संबंध काय, तर परत हे त्या निर्गुण निराकार तत्त्वाची पहिली अभिव्यक्ती प्राण होते. आणि ह्या प्राणामध्ये परत 2 प्रिन्सिपल होते, एक प्रिन्सिपल ऑफ कॉन्शियसनेस आणि प्रिन्सिपल ऑफ एनर्जी. तर ह्या एनर्जीनी प्रिन्सिपल ऑफ कॉन्शियसनेसला सोबत घेऊन आणि तमोगुणाची मदत घेऊन ह्या सृष्टीची उत्पत्ती केलेली आहे. अगदी थोडक्यात थोडकं सांगायचं तर प्राण म्हणजे ऑक्सिजन नाही आहे, तर प्राण म्हणजे सृष्टीच्या उत्पत्ती होण्यापाठीमागचं जे प्राईम प्रिन्सिपल आहे ते म्हणजे प्राण आहे. आणि मग प्राण आणि आपली प्राणिक शक्ती किंवा आपण त्याला प्राणशक्ती म्हणतो, तर याचा काय संबंध आहे, तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की पंचप्राण आहेत आणि पंच उपप्राण आहेत. तर पंचप्राणांमध्ये प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान हे 5 पंचप्राण. आणि पंच उपप्राण त्याच्यामध्ये नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे पंच उपप्राण आहे. तर हे पंचप्राण आणि पंच उपप्राण हे वरिष्ठ प्राण म्हणजे जे प्राणतत्व जी पहिली अभिव्यक्ती होती त्या तत्वाची, ह्या वरिष्ठ प्राणाची शरीरातली अभिव्यक्ती आहे. आणि हे पंचप्राण आणि पंच उपप्राण म्हणजेच आपली प्राणशक्ती किंवा आपण त्याला प्राणिक एनर्जी जी म्हणतो ती ही पंचप्राण आणि पंच उपप्राण ही आहे. त्यानंतर मग आता हे समजून घेतल्यानंतर प्राणिक एनर्जी आपल्याला समजलेलं आहे आणि आपल्याला प्राण ही संकल्पना आपण समजलेली आहे. तर त्यानंतर आता आपण प्राणमय कोशाचं इंट्रोडक्शन बघूया. तर याला प्राणमय कोश असं का म्हणतात, तर याला प्राणमय कोश असं म्हणतात कारण की याच्यामधून प्राणशक्ती ही वाहत असते. प्राणशक्तीला जीवनीय शक्ती असंही म्हणतात, पण प्राणशक्ती वाहते म्हणून याला प्राणमय कोश असं म्हणतात. त्याच्यानंतर हा जो आहे प्राणमय कोश हा आपल्या अस्तित्वाचा दुसरा स्तर आहे आणि हा आपल्या फिजिकल बॉडी किंवा अन्नमय कोशाला एनर्जी देण्याचं काम करतो. त्याच्यानंतर हा जो आहे हा सर्व कोशांचा बेस आहे, कारण की आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की अन्नमय कोश स्वतः काहीच करू शकत नाही, त्याला एनर्जी देण्याचं काम हा प्राणमय कोश देत आहे. मी तुम्हाला प्राणाचं महती सांगताना प्राणाचं श्रेष्ठत्व आणि ज्येष्ठत्व पण तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं हा प्राणमय कोश जो आहे हाच बेस आहे सगळ्या कोशांचा. त्याच्यानंतर प्राणमय कोश, मनोमय कोश आणि विज्ञानमय कोश हे 3 कोश हे सूक्ष्म शरीरात राहतात किंवा सूक्ष्म शरीर हे त्यांचं अधिष्ठान आहे. आणि सूक्ष्म शरीर आहे ते 17 तत्वांचं बनलेलं आहे. त्याच्यामध्ये पंचप्राण, 5 ज्ञानेंद्रिय, 5 तन्मात्रा, 1 मन आणि 1 बुद्धी असं आहे. त्यानंतर
आता आपण प्राणमय कोश बघूया की प्राणमय कोश प्राण संकल्पना बघितली, प्राणिक एनर्जी बघितली आणि इंट्रोडक्शन आपण प्राणमय कोशाचं बघितलं. पण आता प्राणमय कोश म्हणजे नक्की काय? तर प्राणमय कोश जो आहे हा 2 गोष्टींचा बनलेला आहे. तर त्याच्यामध्ये नाड्या म्हणजे नाड्यांबद्दल मी पुढे सांगते. नाड्या आणि चक्रांचा हा बनलेला आहे. तर नाड्याबद्दलचं सांगायचं वर्णन तर घेरंड संहिते आणि हठयोगमध्ये 72,000 नाड्या सांगितलेल्या आहेत. शिवसंहितेमध्ये 3,50,000 नाड्या सांगितलेल्या आहेत आणि याच्यापैकी 14 नाड्या ज्या आहेत ना त्या प्रमुख सांगितलेल्या आहेत. त्यांची जस्ट नाव सांगते मी. सुषुम्ना, इडा, पिंगला, गांधारी, हस्तिजिह्वा, कुहू, सरस्वती, पूषा, शंकिनी, पयस्विनी, वारुणी, अलंबुषा, विश्वोदरी आणि यशस्विनी. आणि ह्या सगळ्या 14 नाड्यांपैकी 3 नाड्या ज्या आहेत त्या मुख्य सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये इडा, पिंगला आणि सुषुम्ना. ठीक आहे. तर आता नक्की नाड्यांचं काय काम आहे? तर नाड्या ज्या आहेत तर फ्रॉम नाडी प्राणिक एनर्जी फ्लो थ्रू होल बॉडी. आपल्या नखापर्यंत केसांपर्यंत सुद्धा प्राणिक एनर्जी पोहोचवायचं काम ही नाडी करतं. आणि ह्या नाड्यांमध्ये काहीही ऑब्स्ट्रक्शन झालं तर आपल्याला डिसीज होतात. ठीक आहे. तर डिसीज कसे होतात हा एक पॉईंट मी थोडासा वेगळा आहे पण सांगते की समजा मनोमय कोशावर आधी मी तुम्हाला सांगितलं होतं अन्नमय कोशाच्या याच्यावर की एकमेकांचा कोशांवर प्रभाव पडतो. म्हणजे माझा प्राणमय कोश खराब झाला तर त्याचा मनोमय कोशावर परिणाम पडणार आहे, त्याच्यानंतर त्याचा प्राणमय कोशावर पण परिणाम होणार आहे. तर समजा माझ्या मनोमय कोशावर सतत ताणतणाव येत राहिला किंवा स्ट्रेस खूप असला तर काय होतं? व्हॉट हॅपन? Stress is accumulated in the joints and muscle in the form of stiffness of joint and spasm of muscle. ह्याच्यामुळं काय होतं की ज्या आपल्या नाड्या आहेत ना त्या दबल्या जातात आणि प्राणिक एनर्जी आहे ती सर्व शरीरात वावरत नाही. ती अशी सरसरत व्हायला पाहिजे ना तशी ती वाहत नाही आणि मग व्याधी उत्पन्न होतात. मग आम्ही हे व्याधी दूर करण्यासाठी काय सांगतो? आसनं सांगतो. आसनामध्ये काय होतं? आपण स्नायू ताणतो. त्याच्यामुळं हे नाड्या ज्या दबलेल्या असतात ना त्या परत व्यवस्थित होण्यात आणि मसलमधला स्पाझम जो आहे ना हो दूर व्हायला मदत होते. त्याच्यानंतर जे आहे ते चक्र. तर चक्रांमध्ये चक्र म्हणजे काय? तर चक्र हे जे आहेत हे रिझर्व्हर ऑफ एनर्जी आहेत आणि पर्टिक्युलर चक्राला पर्टिक्युलर गती असते. त्याच्यामुळे हे चक्र काय करतात की बाहेरची कॉस्मिक एनर्जी आहे ना ती खेचून घेतात आणि स्वतःमध्ये स्टोअर करतात. आणि गोरक्ष संहितेमध्ये 6 चक्र सांगितलेले आहेत. घेरंड संहिता आणि शिवसंहितेमध्ये 7 चक्र सांगितलेले आहेत. कोणती मी पुढच्या स्लाईडमध्ये सांगते. आणि सिद्ध सिद्धांत पद्धतीमध्ये 9 चक्र सांगितलेली आहेत. सिद्ध सिद्धांत पद्धती हा गोरक्षनाथांनी लिहिलेला हठयोगावरचा अतिशय सुंदर ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये 9 चक्र सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये तालुचक्र, आकाश चक्र हे एक्स्ट्रा सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर हे चक्र आहेत. तर त्याच्यामध्ये काय काय आहे तर गुदाच्या ठिकाणी जे असतं ते मूलाधार चक्र असतं. स्वादिष्टान चक्र जे आहे ते उपस्थ अवयांच्या ठिकाणी असतं. मणिपूर चक्र हे नाभीच्या ठिकाणी असतं. अनाहत चक्र हे हृदयाच्या ठिकाणी असतं. विशुद्ध चक्र हे कंठाच्या ठिकाणी असतं आणि आज्ञा चक्र हे भूमध्याच्या ठिकाणी असतं. आणि गोरक्षनाथांनी जे सिद्ध सिद्धांत पद्धती ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तालुचक्र आणि आकाशचक्र हे 2 चक्र एक्स्ट्रा सांगितलेले आहेत. त्याच्यानंतर प्राणमय कोशाचं तैत्तरीय उपनिषदामध्ये सर्व कोशांचं जे वर्णन आहे हे तैत्तरीय उपनिषदात आलेलं आहे. त्याच्यामध्ये सेकंड जी वल्ली आहे, सेकंड वल्ली तिथे त्यांनी चॅप्टरला वल्ली म्हटलेलं आहे. तर सेकंड वल्ली जी आहे ब्रह्मा वल्ली त्याच्यामध्ये सगळं पंचकोशांचं वर्णन केलेलं आहे. आणि ते म्हणतात की प्राण is supreme, all being originated from prana and they sustain their life through prana and it travels through body and enters in prana itself. त्याच्यानंतर प्राण is a vital energy responsible for the life of all individual in the universe. It maintains the life and health of all being. त्याच्यानंतर प्राणायाम and प्रत्याहार helps in modulation of प्राण. आता प्राणमय कोश साधना कशी करायची किंवा प्राणमय कोश साधनेचं वर्णन कशा प्रकारे
वेदांमध्ये, उपनिषदांमध्ये आणि आपल्या योगिक ग्रंथात आलेला आहे, ते बघूया आपण. तर वेदांमध्ये प्राणाची महती आणि प्राणविद्या म्हणून प्राणायामाचं वर्णन आलेलं आहे. उपनिषदांमध्ये असं सांगितलेलं आहे की प्राण जर वंश केला किंवा प्राणावर जर कंट्रोल मिळवला तर आपलं शरीरसुद्धा कंट्रोल होतं. योगदर्शनामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे, योगदर्शन म्हणजे पतंजलीकृत ग्रंथ आहे. त्याच्यामध्ये अष्टांग योगा सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये चौथा अंग जे आहे ते प्राणायाम सांगितलेलं आहे. म्हणजे प्राणविद्या म्हणजेच प्राणायाम याचं वर्णन योगदर्शनामध्ये आलेलं आहे. त्याच्यानंतर भगवद्गीता. तर भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, एक ठिकाणी वर्णन आलेलं आहे की माझं जे मन आहे ना हे नियंत्रणात येत नाही, ते तिथं जाईल तिथं ते मला घेऊन जातं. यावर भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मनाला नियंत्रण करायचं म्हणजे हे अतिशय अवघड काम आहे. मनाला नियंत्रण करणं की जसं आपण एखादा दुर्गम किल्ला भेटतो ना तसं ते मनाला नियंत्रण करणं हे काम आहे. आणि त्याच्यावर नियंत्रण हे 2 गोष्टींनी तू करू शकतोय. एक म्हणजे अभ्यास आणि दुसरं म्हणजे वैराग्य. तर अभ्यास ही जी गोष्ट सांगितली ना तिथे त्यांनी प्राणविद्या किंवा प्राणायामाचं त्यांनी तिथे वर्णन केलेलं आहे. तर आता प्राणमय कोश साधण्याच्या काय काय पद्धती आहेत, तर त्याच्या मेनली 2च पद्धती आहेत. मेन तर प्राणायामच आहे आणि दुसरी प्रत्याहार आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला श्रद्धाचं मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं. परंपरेने प्राप्त विश्वासाच्या आधारावर संस्कृती मूल्ये जपणे म्हणजे श्रद्धा होय. ओके. तर श्रद्धा. नंतर आसनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की स्थिरम सुखम आसनम प्रयत्न शैथिल्य अनंत समापत्तिभ्याम. ओके. म्हणजे स्थिर सुखकारक जे असतं ते आसन आहे आणि प्रयत्नांनी त्या आसनामध्ये शैथिल्य आणून आपलं लक्ष हे अनंतात लावणं हे आसनाची कंप्लीट डेफिनेशन आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ते नाडीशोधन प्राणायाम. तर नाडीशोधन प्राणायामाबद्दल मी वर्णन पुढच्या स्लाईडमध्ये करणारच आहे. पण ह्या 3 ज्या गोष्टी आहेत ना ह्या प्रिरिक्विजिशन ऑफ प्राणायाम आहे. म्हणजे प्राणायामाची पूर्वतयारी आपण ह्या गोष्टींद्वारे करतो. आणि मेथड तर 2च आहे प्राणमय कोश साधना करायच्या, एक प्राणायाम आणि दुसरं प्रत्याहार. तर पहिल्यांदा आपण प्राणायाम म्हणजे काय ते बघूया. अतिशय सुंदर व्याख्या जी सांगितलेली आहे पतंजली मुनींनी प्राणायामाची की तस्मिन सती म्हणजे आसन जय झाल्यावर किंवा आसन सिद्ध झाल्यावर श्वास प्रश्वास योर गती विच्छेद प्राणायाम. म्हणजे श्वास आणि प्रश्वास याची जी गती आहे त्याचा विच्छेद करणं म्हणजे प्राणायाम होय. त्यानंतर त्यांनी प्रकार सांगितले, बाह्यवृत्ती, अभ्यंतरवृत्ती, स्तंभवृत्ती. वरच्या लाईनमध्ये 3 प्रकार आणि खाली सांगितलं बाह्य, अभ्यंतर, विषयाक्षेपी चतुर्थ. म्हणजे हे 4 प्राणायामाचे प्रकार सांगितले. बाह्यवृत्ती, स्तंभवृत्ती आणि अभ्यंतरवृत्ती आणि बाह्य, अभ्यंतर, विषयाक्षेपी हा 4था प्रकार सांगितला. त्याच्यानंतर सांगितलं की प्राणायाम जे आपण आहे ते कसं रेग्युलेट करायचं, तर त्याचे 3 गोष्टी सांगितल्या, देश, काल आणि संख्या. याच्यावरून आपण प्राणायाम रेग्युलेट करू शकतो किंवा प्राणायाम मोजू शकतोय. आणि जो प्राण आहे किंवा जे इन्हेलेशन आणि एक्झलेशन आहे ते कसं पाहिजे, तर ते दीर्घ आणि सूक्ष्म असं हवं. तर दीर्घ सूक्ष्म ह्या शब्द जो आहे त्याच्यामध्ये परत 4 कॅरेक्टरिस्टिक येतात. त्याच्यामध्ये स्लो, रिदमिक, फुल कॅपॅसिटी आणि विथ अवेअरनेस आपण श्वासोच्छ्वास केला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ प्राणायाम. तर गोरक्ष संहितेमध्ये 3 प्रकार सांगितलेले आहेत. ॲक्च्युली हे प्रकार म्हणण्यापेक्षा ह्या विधीच आहेत. कोणताही प्राणायाम करण्यासाठी आपल्याला 3 विधींची गरज असते. त्याच्यामध्ये पूरक, रेचक आणि कुंभक आहे. पूरक म्हणजे श्वासोच्छ्वास घेणे, श्वास घेणे म्हणजे पूरक. रेचक म्हणजे श्वास सोडणे आणि कुंभक म्हणजे थांबणे. ओके. त्याच्यानंतर घेरंड संहितेमध्ये 8 प्राणायामाचं वर्णन आहे. संहित, सूर्यभेदी, उज्जाई, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि केवली. आणि हठयोग प्रदीपिकेमध्ये सूर्यभेदी, उज्जाई, शीतकारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी असं वर्णन आलेलं आहे. त्यानंतर पूर्वतयारी प्राणायामाची मी तुम्हाला मग सांगितलं होतं तेच नाडीशोधन प्राणायाम. तर नाडीशोधन प्राणायाम हा एकुलता एक प्राणायाम आहे का तो
हठयोगाचा आधी जो ग्रंथ आहे शिवसंहिता, यात वर्णन केलेलं आहे. याला आपण अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रिदिंग असंही म्हणतो. यामध्ये एक नाकपुडी बंद करून एका नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडून द्यायचा. कंटिन्युअसली आपण असंच करत असतो. एक नाकपुडीने श्वास घ्यायचा आणि एक नाकपुडीने श्वास सोडायचा. तर हा नाडी शोधन प्राणायाम आहे. आणि मगाशी तुम्हाला मी जे नाड्यांचं वर्णन सांगितलं की हठयोगमध्ये 72,000 नाड्या सांगितलेल्या आहे, शिवसंहितेमध्ये 3,50,000 नाड्या सांगितल्या आहे. त्या ज्या सगळ्या नाड्या सांगितलेल्या आहेत त्या सगळ्यांची शुद्धी करायचं काम हा प्राणायाम करतो. त्यानंतर सूर्यभेदी प्राणायाम. सूर्यभेदी प्राणायाममध्ये आपण इनहेल थ्रू राईट नॉस्ट्रिल करत असतो आणि नंतर मग आपण जालंधर बंध लावतो. जालंधर बंध म्हणजे आपली चीन जी आहे ती सुप्रा कॅव्हिक्युलर नॉचमध्ये अडकवायची असते. यथायोग्य कुंभक करून मग आपण लेफ्ट नॉस्ट्रिलने आपण एक्झेल करून देतो. तर ॲक्च्युली इथे काय होतं, इफ वी कंटिन्युअस इनहेल थ्रू राईट नॉस्ट्रिल, it stimulates the nerve plexus in the mucosal lining of right nose and which is directly connected to the autonomous nervous system. आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की आपण जेव्हा राईट साईडनी कंटिन्युअस श्वासोच्छ्वास घेत असतो, कंटिन्युअस श्वास घेत असतो, तर जेव्हा आपला लेफ्ट हेमिस्फिअर किंवा लेफ्ट ब्रेन हा ॲक्टिवेट होतो. वेन मी continuous inhale through right nostril, our left hemisphere is activated and left hemisphere or brain is control for all sympathetic function of the body, की ज्यामुळे मग आपलं मेटाबॉलिक रेट वाढतो आणि बॉडी टेम्परेचरसुद्धा वाढतं. त्याच्यानंतरचा जो प्राणायाम आहे उज्जयी प्राणायाम. उज्जयी प्राणायाममध्ये आपण इनहेल आणि एक्झेल हे बोथ नॉस्ट्रिलनीच करत असतो. दोन्ही नाकपुड्यांनी श्वास घ्यायचा असतो आणि दोन्ही नाकपुड्यांनी श्वास सोडायचा असतो. याच्यामध्ये फरक फक्त एवढाच आहे की जेव्हा आपण श्वास आत घेतो तर तेव्हा फक्त गळ्याचे स्नायू आणि आपलं ग्लॉटिस जे आहे ना ते कन्स्ट्रिक्ट करायचं असतं आणि मग ते कन्स्ट्रिक्ट केल्यानंतर श्वास घेताना एक प्रकारचा आवाज येतो. मग यथायोग्य कुंभक करून आपण श्वास सोडून द्यायचा. तर आता कसं आहे, जेव्हा आपण श्वास घेतो तर पूर्णच्या पूर्ण हवा जी आहे ती लंग्समध्ये जात नाही, ती अप्पर रेस्पिरेटरीमध्ये थोडीशी हवा शिल्लक राहते. तर हे समजून सांगायचं असेल तुम्हाला मी नळाचं उदाहरण देऊ शकते की जेव्हा आपण समजा नळ बंद करतो किंवा मग नळाचं जे मेन स्विच बंद होतात तेव्हा पूर्ण पाणी हे बाहेर येत नाही, कारण की थोडं पाणी जे आहे ते नळाच्या पाईपलाईनमध्ये राहतं. तसंच आपल्या अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काहीशी एअर राहते, 30% एअर ॲक्च्युली राहते आणि ती ॲज अ डेड एअर असते, ती वापरली जात नाही. जेव्हा आपण आपले मानेचे स्नायू इपिग्लॉटिस कन्स्ट्रिक्ट करतो तर पूर्णच्या पूर्ण एअर आहे जी लंग्समध्ये युटिलाइज व्हायला वाव मिळतो. हा एक फिजिओलॉजी आहे ही ह्या प्राणायामाची. दुसरी गोष्ट, हा जो प्राणायाम आहे हा थायरॉईड ग्लँड ॲक्टिवेट करतो. त्याच्यामुळे थायरॉईड T3-T4चे नॉर्मल लेवल्स जे आहेत ते नॉर्मल व्हायला मदत होते. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, हा प्राणायाम केल्यामुळे स्वर अतिशय मधुर होतो. ज्यांचं अतिशय बोलण्याचं काम असतो, म्हणजे हे सगळे फायदे याचे साईड इफेक्ट म्हणून सांगते मी. आपल्याला मेनच आहे की प्राणायामाने आपल्याला प्राणमय जो कोश आहे तो शुद्ध करायचा आहे. पण जसं आपण एखादी गोळी घेतो तर त्याचे बॅड साईड इफेक्ट आपल्याला दिसतात. तर योग साधनेचे हे गुड साईड इफेक्ट आहेत. म्हणजे आपण उज्जयी प्राणायाम केला तर आपला प्राणमय कोश शुद्धच होणार आहे, पण त्याच्यासोबत आपल्याला हे सगळे गुड इफेक्ट पण मिळणार आहेत. तर ज्यांचं अतिशय बोलण्याचं काम असतं त्यांना हा प्राणायाम करायला हरकत नाही. त्याच्यामुळे त्यांचा स्वर जो आहे तो मधुर व्हायला मदत होते. त्यानंतर जे आहे शीतकारी प्राणायाम. शीतकारी प्राणायामामध्ये ॲक्च्युली 2 प्राणायाम असे आहेत, शीतकारी आणि शीतली. दोन्ही प्राणायामामध्ये आपण मुखानेच श्वास घेतो. तर शीतकारी प्राणायामामध्ये आपण दोन्ही दंतपंती बंद करून जीवाग्र आहे तो आतल्या बाजूने दाताला स्पर्श करत चित आवाज घेत आपण श्वास घेतो यथायोग्य कुंभक करून आणि मग आपण बोथ नॉस्ट्रिल थ्रू आपण रेचन करून देतो, म्हणजे श्वास बाहेर सोडून देतो. तर ही जी प्रॅक्टिस आहे ना, दिस प्रॅक्टिस एन्हान्सेस द गुड क्वालिटी ऑफ बिफिडोबॅक्टेरिया. म्हणजे दिस प्रॅक्टिस एन्हान्स द क्वांटिटी ऑफ गुड बॅक्टेरिया. गुड बॅक्टेरिया कोणत्या? बिफिडोबॅक्टेरिया which resist the various microbial infection of gut and
स्ट्रेथन अवर इम्युनिटी सिस्टीम. आपली इम्युनिटी सिस्टीम आहे ना ती मजबूत करायचं काम करतं हा प्राणायाम. त्यानंतरचा जो प्राणायाम आहे तो शीतली प्राणायाम. शीतली प्राणायामामध्ये आपण जिभेची पन्हाळी करून श्वास घेतो, यथायोग्य कुंभक करून मग बोथ नॉस्ट्रिल थ्रू आपण रेचन करतो. रेचन म्हणजे हवा बाहेर सोडून देतो. त्याच्यानंतर ॲक्च्युली हा प्राणायाम काय करतो, कूल्स द बॉडी. बिकॉज वॉट, की जेव्हा आपण एअर इनहेल करतो, इट गोज टू लंग्स फ्रॉम अपर पोर्शन ऑफ रेस्पिरेटरी पॅसेज by larynx and pharynx. This induces cooling effect of respiratory tract and which sends neurogenic signal to hypothalamus to reduce the temperature of body when it is increased due to external heat. याच्यामुळे शरीर जे आहे ते थंड व्हायला मदत होती. म्हणून पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये आणि ग्रीष्म ऋतूमध्ये आपण हा प्राणायाम करायला सांगतो. त्यानंतरचा प्राणायाम आहे तो भस्त्रिका प्राणायाम. ह्या प्राणायामामध्ये आपण लोहाच्या भाताप्रमाणे पूरक रेचक करतो, कुंभक क्रिया करत नाही, म्हणजे श्वास थांबवून ठेवत नाही. आणि ह्यामध्ये आपण ह्या प्राणायामामध्ये डायफ्रामचा जास्तीत जास्त उपयोग होतो, कारण की आपण एकदम लोहाच्या भाताप्रमाणेच पूरक रेचक करत असतो. मग डायफ्राम वर उचललं जातं, खाली जातं, वर उचललं जातं आणि खाली जातं. आणि याच्यामुळं जेव्हा आपण मोर यूज ऑफ डायफ्राम करतो, विच गिव्स जेंटल मसाज अँड इम्प्रूव्ह द सर्क्युलेशन इन व्हायटल अँड डायजेस्टिव्ह सिस्टीम. त्याच्यामुळे काय होतं, त्यांचं काम सुधरतं, आपलं पचन वगैरे व्यवस्थित होतं. त्याच्यानंतर भ्रामरी प्राणायाम, अतिशय सुंदर प्राणायाम. भ्रामरी प्राणायाम कसा करायचा आहे, तर आपली कननिका, अनामिका आणि मध्यमा हे डोळ्यावर ठेवायची 3 बोटं. तर्जनी आपल्या भुवयांवर ठेवायची. अंगुष्ट मुलाने कान बंद करायचे आणि दोन्ही नॉस्ट्रिलनी पूरक करायचा. आणि जेव्हा आपण श्वास सोडतो तेव्हा हमिंग बर्ड किंवा भुंग्याप्रमाणे आवाज करत श्वास सोडायचा. तर ॲक्च्युली इथं काय होतं माहिती का, हे जे साऊंड वेव्ह आहेत आर कन्वर्टेड इंटू इलेक्ट्रिकल सिग्नल. दे आर ट्रान्समिटेड टू द ब्रेन थ्रू ऑरिक्युलर ब्रांच ऑफ वागस नर्व. दिस ॲक्टिवेट ब्रेन सेंटर विच लीड्स टू सिग्निफिकंट इन्क्रीज इन लेवल ऑफ सिरोटोनिन, इफिनेफ्रिन अँड डोपामाइन. आपल्या सर्वांना माहिती आहे की सिरोटोनिन, इफिनेफ्रिन, डोपामाइन यांना आपण हॅपी हॉर्मोन म्हणतो, कारण की हे जे हॉर्मोन आहे हे शरीराला रिलॅक्स करायचं काम करतात. त्याच्यामुळं भ्रामरी प्राणायाम केल्यावर अतिशय रिलॅक्स वाटतं आपल्याला. हा याचा गुड इफेक्ट आहे. तर हे झालं प्राणायामाबद्दल. जे कॉमन प्राणायाम आपण सांगतो लोकांना ते मी प्राणायाम इथे एक्सप्लेन केलेले आहेत. त्याच्यानंतर प्रत्याहार ही दुसरी मेथड आहे प्राणमय कोश साधनेची. तर प्रत्याहारामध्ये आपल्याला लहानपणापासून सवय असते, आपल्या इंद्रियांना आपण नेहमी बाहेरच लावत असतो, प्रति आहार. तर याच्यामध्ये आपल्याला विषयांना त्यांच्या स्वतःच्या विषयातून काढून चित्ताच्या स्वरूपाला अनुसरून स्वतःमध्ये लावणे म्हणजे प्रत्याहार होय. म्हणजे आपले ज्ञानेंद्रिय आहेत त्यांना त्यांच्या विषयापासून वेगळं करून आपल्या चित्ताच्या स्वरूपात राहायला लावणं म्हणजे प्रत्याहार होय. याच्यामध्ये ॲज अ सेन्स ऑर्गन आर नॉट इन द कॉन्टॅक्ट विथ ऑब्जेक्ट, दे मिमिक द फीचर ऑफ माइंड. दिस सेन्स ऑर्गन बिकम इंट्रोवर्ट. ते स्वतःमध्ये बघतात ना. बाय द प्रॅक्टिस ऑफ प्रत्याहारा द सेन्स ऑर्गन आर अंडर द कंट्रोल ऑफ माइंड. द पर्सन स्टार्ट टू लुक इंटरनली अबाउट सेल्फ. दिस इज अ इनिशियल स्टेज ऑफ थिंकिंग ऑफ सेल्फ. ही स्वतःबद्दल विचार करायची पहिली स्टेज असू शकते आणि होतेच. आपण थोडक्यात प्रत्याहार म्हणजे आपण स्वतःमध्ये बघत बसतो आणि एकदा जर आपल्याला गोडी लागली ना स्वतःमध्ये राहायची, स्वतःच्या एक इंट्रोवर्ट झालो ना आपण, तर आपलं मन लागत नाही आहे बाहेरच्या विषयामध्ये. तर त्याच्यानंतर आता ही जी आपण प्राणमय कोश साधना बघितली बाय प्राणायाम आणि बाय प्रत्याहार, तर याचं इम्पॉर्टन्स काय आहे, तर अतिशय सुंदर श्लोक सांगितलेला आहे हठयोग प्रदीपिकेमध्ये की चले वातम चले चित्तम निश्चले निश्चले भवेत योगी स्थानो अपनोती ततो वायू निरोयत. म्हणजेच काय की जर प्राण चालला तर आपलं मन पण चालतं, प्राण चालला तर मन चालतं आणि प्राण थांबला तर मन पण थांबतं. जर मग आपल्याला मन थांबवायचं आहे म्हणजेच मन कंट्रोल करायचं आहे किंवा माइंडला शांत करायचं असेल तर प्राणायाम केला पाहिजे. आणि प्राणमय कोशाची साधना करून आपल्या
मन जे आहे ते शांत होतं. त्याच्यानंतर दुसरे काही आजार असतील तर आता मी तुम्हाला प्राणायामाचे प्रकार सांगताना सांगितलं, त्यांची फिजिओलॉजी काय, ते शरीरावर कसे इफेक्ट करतात. तर याच्यामध्ये जर काही आजार असतील तर ते आजारही दूर होतात प्राणमय कोशाची साधना करताना. त्याच्यानंतर बलाची प्राप्ती होते, वीर्य रक्षा होते, मनोनिग्रह होतो आणि जितेंद्रिय याचा अर्थ आपल्या इंद्रियांवर, मन आपल्या इंद्रियांना कंट्रोल करतं, त्याचा अर्थ जितेंद्रिय, किंवा इंद्रियांना जिंकलेलं ज्याने आहे त्याला जितेंद्रिय असं म्हणतात. त्याच्यानंतर याच्यामध्ये कॉमन जे प्रश्न विचारले जातात की तणाव, व्याधी आणि प्राणमय कोश याचा काय संबंध आहे. तर मी आता मागे तुम्हाला सांगितलंच तसं की जेव्हा वारंवार आपल्या मनोमय कोशामध्ये ताण पडत असतो तेव्हा तो ताण जो आहे ना तो ॲक्युमुलेट होतो इन द फॉर्म ऑफ स्टिफनेस ऑफ मसल आणि स्पाझम ऑफ मसल. आणि त्या दोन गोष्टींमुळं आपल्या प्राणमय ज्या नाड्या आहेत, प्राणिक शक्ती त्याच्यातून वाहते, त्या नाड्या आहेत त्या दबल्या जातात. आणि त्या दबल्या गेल्यामुळे आपली जी प्राणशक्ती आहे किंवा जीवनीय शक्ती आहे ही आपल्या शरीरात अशी सळसळत वाहत नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला व्याधी निर्माण होतो. हाच त्याच्यामधला संबंध आहे. आणि जर आपल्याला तो अडथळा किंवा ज्या दबलेल्या नाड्या जर नीट करायच्या असतील तर आपण आसनांचा अभ्यास त्या रुग्णांना सांगतो. त्याच्याने आपले स्नायू वगैरे ताणले जातात आणि जे अडथळे आहेत ते दूर व्हायला मदत होते. त्यानंतर प्राणायाम केल्यानंतर माझ्या शरीरातले ऑक्सिजनचे प्रमाण वाढते का, तर याचं उत्तर नाही असं आहे. ऑक्सिजनचे प्रमाण वाढत नाही. तर ऑक्सिजनचे प्रमाण वाढत नाही पण कार्बन डायऑक्साईडचे स्लाइटली प्रमाण वाढते. आणि ते कार्बन डायऑक्साईडचे वाढलेले जे प्रमाण आहे ॲक्च्युली दॅट्स गिव्ह स्नूदिंग इफेक्ट टू द माइंड. तर याचं पहिलं उत्तर असंच आहे की ऑक्सिजनचं प्रमाण काही शरीरामधलं वाढत नाही, स्लाइटली थोडंसं कार्बन डायऑक्साईडचंच प्रमाण वाढतं. त्याच्यानंतरचा जो प्रश्न आहे की कपालभाती हा प्राणायाम आहे की शुद्धिक्रिया आहे. तर जनरली लोकांना असं वाटतं की कपालभाती हा प्राणायाम आहे, पण कपालभाती हा प्राणायाम नाही आहे, ती योगिक शुद्धिक्रिया आहे. धौती, बस्ती, नेती, त्राटक, नवली आणि कपालभाती अशा 6 शुद्धी क्रिया सांगितलेल्या आहेत योगामध्ये. ती एक शुद्धी क्रिया आहेत. परत तिचे 3 प्रकार आहेत, वातकम, व्युत्कम आणि शीतकम. तर कपालभाती ही योगिक शुद्धी क्रिया आहे. ॲक्च्युली काय ना, कपालभाती इट इज अ प्युरिफिकेशन प्रोसेस फॉर द क्लिन्झिंग ऑफ कपाल भाग. कपाल म्हणजेच क्रॅनियम. आणि इट इज अ रेस्पिरेटरी प्रॅक्टिस, सो मोस्ट ऑफ टाईम इट इज कन्सिडर्ड ॲज अ कपालभाती प्राणायाम. पण तसं नाही, ती एक योगिक शुद्धिक्रिया आहे. त्याचा इफेक्ट क्लिन्झिंग ऑफ रेस्पिरेटरी सिस्टीम करण्यासाठी सुद्धा आपण करतो, म्हणून समाजामध्ये ते प्रचलित झालं आहे, पण ती एक शुद्धी क्रियाच आहे. शेवटी एकच सांगेल की प्राणायाम जो आहे हा जो प्राणमय कोशाची साधना करताना प्राणायाम हा विधिवत केला तर तो सर्व रोगांचा नाश करेल, प्लस तुमचा प्राणमय कोश पण शुद्ध करेल. पण जर चुकीच्या पद्धतीने जर प्राणायाम केला तर तो सगळ्या रोग जे आहे ते निर्माण करेल. थँक्यू.